महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे सोलापुरात आंदोलन करण्यात आलं। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने महिलांना लोकसभा व राज्यसभांमध्ये 33% आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच जनगणना व परिसीमनाची अट रद्द करण्यासाठी संविधान अधिनियमात आवश्यक सुधारणा कराव्यात या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद पूनम गेट येथे राज्य अध्यक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले। यावेळी नसीमा शेख म्हणाल्या, संविधान अधिनियम मंजूर होऊन 2 वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला तरी महिला आरक्षणाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्याशी त्याची अंमलबजावणी जोडल्यामुळे हा कायदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे। त्यामुळे ही अट तातडीने रद्द करून महिला आरक्षण कायदा त्वरित लागू करावा, असे शेख म्हणाल्या। तर 2023 मध्ये या बिल आणलं होतं, मंजूर केलं होतं, पण नंतर परत आता जनगणनाच्या नावाखाली या सर्व काही करायला तयार नाही आहे सरकारनं। आता जनगणना पुढे आणलं आहे, मतदारसंघ पुढे आणलेला आहे, यासाठी ओबीसीच आहे। पहिला तुम्ही 33% आरक्षण मंजूर तर करा, नंतर हे तुम्ही हे करा। आज अनेक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे, तर महिला सक्षमपणे काम करू शकते। आज पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, आज लोकसभामध्ये आज आमची संख्या महिलांची कम आहे, तर ह्यासाठी महिलांची संख्या वाढली पाहिजे। लोकसभा विधानसभामध्ये महिला सक्षम आहेत, महिला ह्या लढण्यासाठी सरकार चालवण्यासाठी पण मजबूत आहे। यासाठी 33% आरक्षण महिलाला ताबडतोबीनं या मंजूर करा या मागणीकरिता आज आम्ही जिल्हा पातळीवर आज आमचं निदर्शन चालू आहे। या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा शकुंतला पाणीभाते, सचिव तथा माजी नगरसेविका शेवंता देशमुख, कोषाध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, लिंगव्वा सोलापुरे, गीता वासम, अफसाना बेग, जलाबाबी शेख, मीनाक्षी चलवादी, सावित्री गुंडलाल, लक्ष्मीबाई पाथरूट यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या।